नमस्कार, स्वागत आहे तुमचं अक्षता आज रेसिपीमध्ये। आज आपण पाहणार आहोत ओल्या तुरीच्या शेंगांची आमटी। ही एक पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी असून खूपच पौष्टिक आणि चविष्ट आहे। ओल्या तुरीच्या शेंगापासून बनवलेली ही आमटी भात, चपाती किंवा भाकरी सोबत एकदम परफेक्ट लागते। ही रेसिपी मी हिरव्या मिरचीमध्ये बनवलेली आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी ओल्या तुरीच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत आणि त्याला स्वच्छ धुवूनही घेतलेलं आहे। सगळ्यात आधी आपल्याला या बिया भाजून घ्यायच्या आहेत। 2-3 मिनिटे आपल्याला तुरीच्या बिया भाजून घ्यायच्या आहेत। ओल्या तुरीच्या शेंगा खूपच पौष्टिक असतात। यामध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे पचनासाठी चांगल्या आणि पोट हलकं राहायला मदत करतात। म्हणूनच ही आमटी चविष्ट तर आहेच, पण हेल्दी सुद्धा आहे। हे बघा, इथे 2-3 मिनिटे झालेली आहेत आणि आपल्या शेंगा म्हणजेच बिया व्यवस्थित भाजलेल्या आहेत। असे डाग पडायला सुरुवात झाली की समजायचं आपल्या या बिया भाजलेल्या आहेत। आता मी याला काढून घेत आहे। हे बघा, इथे सर्व बिया आपण भाजून झालेल्या आहेत आणि आता त्याच तव्यामध्ये आपण वाटणाची तयारी करूया। इथे मी साधारण एक 2-3 चमचे खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे। याला पण मी परतून घेत आहे। खोबरं आपलं परतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। मी याला पण काढून घेते आणि आपण ही आमटी हिरव्या मिरचीची करत आहोत, त्यामुळे आता हिरव्या मिरची आपण भाजून घेऊया। त्यासाठी मी हिरवी मिरची आणि 9-10 लसूणच्या पाकळ्या इथे टाकलेल्या आहेत आणि थोडंसं तेल मी टाकलेलं आहे। याला आपण व्यवस्थित परतून घेऊया। हिरव्या मिरचीतल्या भाज्या देखील आपल्या शरीरासाठी खूप गरजेच्या असतात। हिरवी मिरची आपली मेटाबॉलिझम वाढवते आणि रोगप्रतिकार शक्ती देखील मजबूत करते, त्यामुळे आपण हिरवी मिरचीचं देखील सेवन केलं पाहिजे। हे बघा, मिरच्या आणि लसूण आपले भाजलेले आहेत आणि ते पण मी काढून घेतलेत। आता मिक्सरमध्ये या ज्या बिया आपण भाजून घेतल्या होत्या याला आपण ओबड-धोबड असं वाटून घेऊया। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे या बिया वाटून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर आता हिरवी मिरची आणि खोबऱ्याचं देखील आपल्याला वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी मी मिक्सरमध्ये हिरवी मिरची आणि खोबरं एकत्रच टाकलेलं आहे। त्याचबरोबर कोथिंबीर पण टाकून इथे मी याचं बारीक वाटण बनवलेलं आहे। आता कढईमध्ये गरजेनुसार तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी आता टाकत आहे थोडेसे जिरे। जिरे छान फुलू द्यायचे आहेत। हे बघा, जिरे आपले छान फुललेले आहेत आणि याच्यामध्ये आता मी थोडीशी हिंग टाकत आहे। त्याचबरोबर एक 8-9 कढीपत्त्याची पानं आणि बारीक चिरलेला एक कांदा। आता हे कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा परतायला आपल्याला एक 4-5 मिनिटे लागणार आहेत आणि इथे आमटीला खास चव येण्यासाठी मी हिरव्या मिरचीचं वाटण वापरलेलं आहे। लाल तिखट न वापरता हिरव्या मिरचीतली आमटी केली आहे, त्यामुळे आमटी हलकी, फ्रेश आणि खूपच छान चविष्ट लागते। मागच्या व्हिडिओमध्ये मी लाल मिरचीतली ओल्या तुरीच्या शेंगांची आमटी देखील दाखवलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे, तुम्ही बघू शकता। इथे आपला कांदा परतलेला आहे आणि आता मी हिरव्या मिरचीचं जे आपण वाटण केलं होतं ते पण आता याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता या वाटणाला मस्त तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊयात। हे सर्व आपल्याला स्लो फ्लेमवरतीच करायचं आहे। आपण फ्लेम फास्ट केली तर आपला हा मसाला करपू शकतो आणि आपली भाजी देखील बिघडू शकते, चांगली नाही लागणार। हे बघा, तुम्ही पाहू शकता मसाल्याला आपला तेल सुटलेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद। मिक्स करून घेऊयात। आणि आता आपण याच्यामध्ये ओल्या तुरीच्या बिया टाकून घेऊया, जे आपण मिक्सरला थोड्याशा बारीक करून घेतल्या होत्या। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत। आपल्या या बिया शिजे इतपत आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी टाकू शकता किंवा तुम्हाला जसं पातळ घट्ट आमटी हवी आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी टाका। शेंगा शिजायला जास्त वेळ लागत नाही, एक 10-15 मिनिटे लागतं।
आता याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकूया, मिक्स करूया. मीठ मिरची व्यवस्थित बघून घ्यायचं आणि आता आपण याला झाकण ठेवून शेंगांना शिजवून घेऊयात, म्हणजेच बियांना आपण शिजवून घेऊयात. हे बघा इथे 12 ते 15 मिनिटे झालेली आहेत आणि आमटी आपली मस्त इथे तयार झालेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता जास्त घट्टही झालेली नाहीये आणि जास्त पातळही झालेली नाहीये. जर तुम्हाला आजची ओल्या तुरीच्या शेंगाची आमटी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा सोप्या, चविष्ट आणि पारंपरिक रेसिपीसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.